नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने कांग्रेस की ओबीसी मंडल यात्रा को लेकर बड़ा हमला बोला। खोपड़े ने कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार पर निशाना साधते हुए कहा कि मंत्री रहते हुए उन्हें ओबीसी समाज के मुद्दों और बैकलॉग की चिंता नहीं थी, लेकिन अब ओबीसी के नाम पर राजनीति की जा रही है। साथ ही उन्होंने दावा किया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में ओबीसी समाज के हित में कई अहम फैसले लिए गए। चलिए एक नजर डालते हैं कृष्णा खोपड़े के विस्तृत बयान पर। वडेट्टीवार साहेबांनी स्वतः चिंतन करण्याची आवश्यकता आहे, कारण काँग्रेसच्या काळामध्ये ओबीसीचे मंत्री म्हणून विजय वडेट्टीवार हे अनेक वर्ष मंत्री होते आणि त्या काळामध्ये त्यांनी एकही निर्णय ओबीसीच्या संदर्भात घेतला नाही। आणि काँग्रेसची संस्कृती आहे, काँग्रेसची परंपरा आहे, सत्ता राहिली तर काही करायचं नाही आणि सत्ता गेली तर मग त्यांना ओबीसी आठवण येते, अन्य विषय त्या ठिकाणी आठवण येतात। आपण पाहिलं असेल, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये रुजू झाले आणि त्यांनी ओबीसीचं मंत्रालय गठन केलं। ओबीसीच्या बद्दल त्यांनी आजपर्यंत न झालेले इतके निर्णय मोठ्या प्रमाणात घेतले। ओबीसी समाजाला राहत देण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये केलं आणि आज भी ओबीसीच्या संदर्भात ते सक्षम नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे। आणि म्हणून यांची मंडल यात्रा असो की कोणती यात्रा असो, जे ओबीसीचे लोक अगर याच्यामध्ये सहभाग होत असतील तर त्यांचं स्वागत आहे, परंतु हे पॉलिटिकल अगर ही मंडल यात्रा असेल तर या मंडल यात्रेला काही अर्थ राहणार नाही। कारण काँग्रेस अगर याच्यामध्ये इन्व्हॉल्व या मंडल यात्रेमध्ये असेल तर काँग्रेसच्या परंपरा अनुसार ओबीसीला कुठेतरी ते गुमराह करत आहे। ओबीसीची यांना जाण नाही आहे, ओबीसीची कधी यांनी समस्या सोडवली नाही आहे। आणि म्हणून जे ओबीसीच्या खऱ्या अर्थाने जे ओबीसीचं संघटन आहे, जे बबनराव तायवाडे आणि त्यांच्या टीमचे जे संघटन आहे, ते खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांना वारंवार भेटून आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडतात आणि त्यांच्या मागण्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक वेळा दाद दिली, अनेक प्रश्नही त्यांनी सोडवले, हे स्वतः बबनराव तायवाडेजीला माहीत आहे। परंतु याच्यामध्ये कुठेतरी राजकारण करून एखादी यात्रा काढणं आणि या ओबीसीच्या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी सेकणं हे काँग्रेसचा उद्योगधंदा झाला आहे, विजय वडेट्टीवारचा उद्योगधंदा झालेला आहे। आणि म्हणून ओबीसी लोकांनी यांच्या नौटंकी या नाटकामध्ये आपण सामील होऊ नये अशा प्रकारची माझी विनंती आहे।